अनफॉर्चुनेटली ऐसा हुआ कि चाचा को फैक्टर लेवल कम था, जिसको हेमोफीलिया बोलते हैं, तो उनको फैक्टर 8 लगा करके इमरजेंसी में कंचन मैडम, कंचन भंबारे और नीलेश वासेकर दोनों ने बहुत अच्छे से ट्रीट किए, दोनों ने बहुत अच्छे से कोऑपरेट किए और इमरजेंसी में उन्होंने एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी उन्होंने सब मिल करके दोनों जगह पर किए। 1 घंटे में माशाल्लाह सब हमारा ट्रीटमेंट हुआ और अल्हम्दुलिल्लाह अभी हमारे पेशेंट को अच्छा लग रहा है और आज इंशाल्लाह हमको डिस्चार्ज मिलेगा। और हम लोग जो है ना बहुत आभारी हैं सबके, खास तौर से अशोका मेडिकेयर के स्टाफ के और कंचन भंबारे मैडम और नीलेश वासेकर सर दोनों ने बहुत अच्छा कोऑपरेट किए। हम दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं। हिमोफिलिया असलेल्या रुग्णांवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मालेगाव येथील हिमोफिलिया या दुर्मिळ रक्तविकाराने ग्रस्त रुग्णांवर मेजर हार्ट अटॅकनंतर यशस्वी प्रायमरी अँजिओप्लास्टी करण्यात आली। या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रियासाठी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कांचन भामरे आणि हिमॅटोलॉजिस्ट डॉक्टर निलेश वासेकर यांनी संयुक्तपणे नियोजन करून अत्यंत काटेकोर उपचार पद्धती राबवली। अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेटकर यांच्यासह अशोका मेडिकवरचे तज्ञ डॉक्टर आणि टीम उपस्थित होती। जो पेशंट आमच्याकडे आला होता त्याला हिमोफिलिया नावाचा रक्तस्राव होणारा एक आजार आहे आणि त्यालाच हार्ट अटॅक पण झालेला, म्हणजे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झालेलं। तर अशा सिच्युएशनमध्ये आपण एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी सिच्युएशन होती, म्हणजे त्याला क्लॉट पण झालेला आणि त्याला आम्ही जर ब्लड थिनर दिले तर ब्लिडिंग पण होऊ शकतं असं झालेलं। तर या पेशंटला मॅनेज करण्यासाठी, त्या हिमोफिलियाच्या पेशंटला मॅनेज करण्यासाठी आम्ही फॅक्टर देऊन त्याची फॅक्टर लेवल वाढवली सो त्याचं ब्लिडिंग होणार नाही आणि तसं करून मग त्याला प्रायमरी एंजिओप्लास्टी जी असते ती मॅडमनी केली आणि त्याला मग थोड्या प्रमाणात ब्लड थिनर देऊन आम्ही त्याला बरं केलं। तर अशा प्रकारे हा जो कठीण प्रसंग आलेला इथे आणि कठीण आजार मॅनेज करायला, म्हणजे हिमोफिलिया आणि त्यातही हार्ट अटॅक येणे, त्याला खूपच रेअर आजार आहे हा आणि याला मॅनेज आमच्या टीम अप्रोचने आम्ही त्याला मॅनेज केला आणि त्याला बरं केलं। आज तो डिस्चार्ज झाला आहे। पहिलीच केस होती का? पहिलीच केस म्हणता येईल, नॉर्थ महाराष्ट्रातील तर पहिलीच केस आहे अशी, कारण हे फार रेअर आहे हिमोफिलिया पेशंट आणि त्यांना हार्ट अटॅक होणे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होणे फार रेअर आहे। हिमोफिलियाच्या पेशंटने काय काळजी घेतली? हिमोफिलियाच्या पेशंटनी काळजी म्हणजे त्यांना हिमोफिलिया आहे हे त्यांनी सांगणे गरजेचं आहे। दुसरं आहे की त्यांनी असं कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे रिस्की स्पोर्ट्स करू नये। तिसरी गोष्ट आहे त्यांनी हिमोफिलिया अकॅडमी किंवा हिमोफिलिया सोसायटीमध्ये एनरोलमेंट करणे आणि आपल्या सिव्हिलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट हिमोफिलिया फॅक्टर्स अवेलेबल आहेत तर ते त्याचा उपयोग घेणे आणि त्यांनी प्रोफायलॅक्सिस म्हणून असतं फॅक्टर प्रोफायलॅक्सिस ते पण फॉलो करायला पाहिजे। त्याचे काय संकेत असतं सर? हिमोफिलियाचे संकेत म्हणायला गेलं तर इझिली ब्लिडिंग होणे, डेंटिस्टकडे काही पेशंट्स येतात ज्यांच्या दातातून ब्लिडिंग थांबतच नाही आहे, जॉईंट्सला स्वेलिंग होणे, अशा सगळ्या प्रकारे ते पेशंट हिमोफिलियाचे पेशंट प्रेझेंट करू शकतात। आणि फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते हिमोफिलियाची, त्याच्यामुळे मग फॅमिली हिस्ट्री न लपवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जनरली हे मेल म्हणजे एक्स लिंक डिसीज आहे तर मेलमध्ये कॉमनली होतो, ओके, फिमेलमध्ये होत नाही, फिमेल कॅरियर राहतात, तर ते अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे। मामाला असेल तर बाळाला होऊ शकतो। डॉक्टर कांचन भामरे हृदयरोगतज्ञ, सर डॉक्टर निलेश वासेकर हिमॅटोलॉजिस्ट। तर आमच्याकडे हा हिमोफिलियाचा एक पेशंट आला होता की ज्याला मेजर हार्ट अटॅक आला होता आणि तसेच त्याचं BP कमी झाले होते, ही वॉज इन अर्ली हार्ट फेल्युअर। तर टीम अप्रोच घेऊन आम्ही त्याला कॅज्युअल्टीमध्येच फॅक्टर 8 रिप्लेसमेंट देऊन प्रायमरी एंजिओप्लास्टी सक्सेसफुली केली आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव वाचला गेला आणि कुठलंही ब्लिडिंग झाले नाही, कारण आपण ब्लड थिनर्स आणि फॅक्टर 8 ह्याच्यातला जो टीम अप्रोचने आपण समन्वय साधला आणि पेशंट इज डुईंग गुड अँड ही हॅज डिस्चार्ज। ओके, थँक्यू। सो टायमिंग, बेसिकली डिसिजन मेकिंग अँड जजमेंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। हा पेशंट जर ह्याला हिमोफिलिया नसला असता तर हा पेशंट कुठे पण बाहेरच्या ठिकाणी मॅनेज करण्यात येऊ शकला असता एखाद्या वेळी थ्रोम्बोलिसिस औषध देऊन, पण बिकॉज ऑफ व्हेरी हाय ब्लिडिंग रिस्क थ्रोम्बोलिसिस या पेशंटमध्ये देणं इज ॲब्सोल्युटली नो होतं आणि हा पेशंट अशाच ठिकाणी मॅनेज करण्यात येऊ शकला असता जिथे की कॅथ लॅब आहे आणि प्रायमरी एंजिओप्लास्टी करण्यात येऊ शकते। सो सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आल्यामुळे दिस पेशंट कुड बी मॅनेज, अदरवाईज डेफिनेटली
एकतर हा पेशंट कदाचित हार्ट अटॅकच्या कॉम्प्लिकेशनने दगावला असता किंवा हार्ट अटॅक मॅनेज करत असताना बाहेर ठिकाणी जे काय देण्यात आलं असतं त्याच्यामध्ये ब्लिडिंग न दगावलं असतं. सो दोन्हीमध्ये बॅलन्स करण्यात आपल्या टीमला यश आलेलं आहे. त्याच्यामुळे दिस केस इज व्हेरी रेअर. हिमोफिलिया इटसेल्फ इज अ व्हेरी रेअर आजार. हिमोफिलियामध्ये अटॅक घेऊन येणं दॅट इज रेअरेस्ट ऑफ द रेअर. मीन्स आय हॅव नॉट सीन दिस. आय थिंक माझं पण फर्स्ट एक्सपिरियन्स असेल या केसमध्ये. थँक्यू.